RNPS म्हणजेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या योजनेचा नवीन GR आणि यानुसार ही योजना फायद्याची की तोट्याची, तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार। आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर शासनाने आज दिनांक 6 मे 2026 रोजी RNPS म्हणजेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा एक GR प्रदर्शित केलेला आहे आणि या GR मध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। मग आता हा जो GR निघालेला आहे हा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा GR म्हणून काढण्यात आलेला आहे। तर या GR नुसार ही योजना कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची आहे की तोट्याची आहे याची एक समीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। चला तर बघूया की सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही नवीन GR नुसार फायद्याची की तोट्याची। तर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना RNPS ची कार्यपद्धतीचा GR अखेर निर्गमित झालेला आहे, पण अनेक प्रश्न व समस्या अजूनही तशाच अनुत्तरित आहेत। या GR नुसार RNPS स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी NPS मधली 60% रक्कम स्वतः काढावी आणि नंतर ती रक्कम त्याने शासनाकडे भरणा करून जमा करावी। उर्वरित 40% NPS रकमेवर ॲन्युइटी विकत घेऊन तुम्हाला पेन्शन सुरू करता येईल। यामध्ये मिळणारी NPS पेन्शन किती आहे हे सुद्धा तुम्हाला शासनाला म्हणजेच तुमच्या DDOला कळवायचं आहे। मग शासन ती पेन्शन रक्कम RNPS नुसार देय होणाऱ्या पेन्शन रकमेतून वजा करून उर्वरित जी रक्कम असेल ती पेन्शन म्हणून देईल, म्हणजे तुम्हाला ती टॉपअप करेल। आता हे सर्व एका दृष्टीने आपल्याला कळलं, पण यामध्ये उणिवा कोणत्या आहेत, कोणत्या गोष्टी अजूनही अस्पष्ट आहेत ते आपण घेऊया। पहिला मुद्दा आहे की 60% रक्कम कोणत्या लेखाशीर्षवर भरणा करणार किंवा कर्मचाऱ्यांना ते कुठे टाकायचं आहे ते अद्यापही स्पष्ट नाही। आता त्याबाबत स्वतंत्र GR येऊ शकतो। दुसरा आहे की RNPS प्रस्ताव कसा असेल व तो कसा मंजूर करायचा, कोणाकडे पाठवायचा त्याबाबतही यामध्ये कोणतीही या GR मध्ये स्पष्टता नाही। बघा, वेतन आयोग लागू असणार की नाही त्याबाबतही स्पष्टता नाही। जवळजवळ वेतन आयोग यात नाहीच असं आपल्याला मानायला हरकत नाही। त्यानंतर जे आधीच NPS मध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी एवढी मोठी 60% रक्कम जी आपण किमान 5 लाखापासून तर 10 लाख रुपयापर्यंत पकडली तर आज रोजी सरकारकडे कुठून भरायची याचाही विचार या कार्यपद्धतीमध्ये करण्यात आलेला नाही। RNPS मध्ये कपात रेग्युलर नसलेले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना ही योजना कशी लावणार त्याबाबतही काहीच स्पष्टीकरण यामध्ये देण्यात आलेलं नाही। स्वेच्छानिवृत्ती जिला आपण म्हणतो VRS याचा उल्लेख यात नाही, म्हणजेच VRS योजना यात मुळीच नाही असं आपण म्हणू शकतो। RNPSच्या प्रथम GR वेळी या योजनेला केंद्र शासनाची मान्यता घेऊ असे सांगितले गेले, पण आज हे स्पष्ट झाले की एकतर केंद्राने NPS रक्कम राज्य सरकारला परत करण्यास नकार दिला असावा किंवा तशी मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केलेच गेले नसावे, म्हणून कर्मचाऱ्यांना 60% रक्कम स्वतः काढण्याची वेळ आलेली आहे। एकंदरीत आपण असं म्हणू या GR वरून की घाईघाईत काढलेली ही कार्यपद्धती आहे। जो GR 20 सप्टेंबरला काढण्यात आला होता त्या GR मध्ये होते तेच थोड्याफार फरकासह यामध्ये मुद्दे देण्यात आलेले आहेत, म्हणजेच यावरून हे सिद्ध झाले आहे की RNPSच्या नावाखाली शासनाने जुनीच जी NPS योजनेचा जो GR होता तोच GR आणि तीच कार्यपद्धती कर्मचाऱ्यांच्या समोर मांडलेली आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्याला काहीही भेटणार नाही आहे। आणि म्हणून आपण म्हणू
की RNPS म्हणजेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा जो नवीन GR आहे, यानुसार ही योजना कर्मचाऱ्यांसाठी तोट्याची आहे. यावर आता कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांची काय प्रतिक्रिया उमटते आणि भविष्यात त्याच्यामुळे सरकारशी वाटाघाटी करण्याची किंवा सरकारसोबत कोणत्या पद्धतीने या संघटना आणि कर्मचारी आता दोन हात करून घेतात हे आपल्याला भविष्यात कळेलच. एकंदरीत बघूया की आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं एक विश्लेषणात्मक या ठिकाणी RNPS बद्दलचे मुद्दे घेऊन आलो होतो. नक्कीच आपल्या कामी पडतील अशी मी आशा करतो आणि त्यामुळेच आपण अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी एक प्लेलिस्ट दिलेली आहे, इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर, त्या प्लेलिस्टवर जाऊन इतर व्हिडिओज पाहून घेऊ शकता. सोबतच TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या शिक्षक मित्रमैत्रिणींनी एकंदरीत त्यांना TETची तयारी करायची असेल तर TETचे व्हिडिओज त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेले आहे. त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.